फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत असून अशातच चाळीसगाव येथील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे। तुमचा देशविघातक कृत्यात समावेश आहे, त्यात तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। आम्ही सीबीआय अधिकारी आहोत, तुमचा ऑनलाईन जबाब घेतो। तुमची गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे पाठवा, असे सांगून महिला डॉक्टरकडून तब्बल 8.5 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। चाळीसगावच्या या महिला डॉक्टरला 11 व 12 जून दरम्यान सुनील कुमार व अनिल यादव नावाच्या दोघांनी संपर्क करून आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली। महिला डॉक्टरला तुमच्या मोबाईल नंबरचा देशविघातक गुन्ह्यात संबंध आढळून येत आहे, त्यात सीबीआयच्या हाती एक पार्सल लागले आहे। त्यात 15 बनावट पासपोर्ट व 140 ग्रॅम एमडी पावडर आहे। तुम्हाला या गुन्ह्यात किमान 3 वर्ष शिक्षा होईल। यातून सुटका करून घ्यायची असल्यास RTGS ने पैसे पाठवा, त्यासोबत व्हिडिओ कॉल वरूनच तुमचा जबाब नोंदवून घेतो। तुम्हाला दिल्लीला येण्याची गरज नाही, असे सांगितले। त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात येऊन दोन्ही भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।